नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर प्रताप परभणकर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासोबत संवाद करण्यासाठी आलेलो आहे. आणि आजचा विषय आहे आपला कोविड-19 व इम्युनिटी यांचा संबंध काय व किती प्रकारच्या इम्युनिटीज आहेत, म्हणजे रोगप्रतिकारशक्ती आहेत. तर पुढील 15 मिनिटामध्ये मी याच्यामध्ये मांडणी करणार आहे. आणि 3 याच्यामध्ये मांडणी राहील माझी. एकंदरीत सुरुवातीला रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय याविषयी माहिती सांगणार. दुसऱ्या याच्यामध्ये हर्ड इम्युनिटीबद्दल आपण ऐकलं आहे त्याच्या संदर्भानं माहिती सांगणार. आणि तिसऱ्या एकंदरीत या कोविडसोबत याचा काय संबंध आहे किंवा भविष्यात कशा पद्धतीचं या मांडणी चालू आहे एकंदरीत जगभरात, या सगळ्या थोडक्यात मांडणी करणार आहे. तर सर्वप्रथम आपण समजून घेऊ की इम्युनिटी म्हणजे काय, रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय. हा शब्द आपण अगोदर ऐकला आहे, पण मागच्या 1.5 महिन्यापासून याचा खूप वारंवार आपण ऐकत आहोत की ज्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे त्यांना आजार होत नाहीत किंवा कोविडपासून त्याचं संरक्षण होतं आहे. तर आपण समजून घेऊ सुरुवातीला की रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय. आपल्याला माहीत आहे की जे आपल्या शरीरामध्ये काही जंतू किंवा काही हे एंट्री प्रवेश करतात त्याला आपण अँटीजन म्हणतो आहे. आपण बॅक्टेरिया असतील, माइट्स असतील, पॅरासाइट्स असतील, तर ते आपल्या शरीरात येतात आणि शरीरात आल्यानंतर ते आपल्या शरीरात आजार तयार करतात. आणि आजार केल्यानंतर मग त्याला जी आपली प्रतिक्रिया असते, समजा ते आजार जे करणारे जे घटक आहेत त्याला आपण अँटीजन म्हणतो आहे. आणि ते आजार करणारे घटक अँटीजन, आणि त्याच्या विरोधात शरीराची जी शक्ती असते आपल्या याच्यामधली त्याला आपण जे तयार करतो ते असते अँटीबॉडी. म्हणजे असं थोडक्यात असं म्हणता येईल समजा की आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे आपली अँटीबॉडीज, की आपण कशा पद्धतीनं त्याला रिॲक्ट करते आपली बॉडी, ते म्हणजे अँटीबॉडी तयार करणं किंवा त्या संदर्भाने अँटीबॉडी म्हणता येईल आपल्याला, किंवा रोगप्रतिकारक शक्ती म्हणता येईल. तर आपल्याला बघायचं आता एकंदरीत की याला इन्क्युबेशन पिरियड नावाचा एक तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकला असेल. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय असते की एखादा अँटीजन आपल्या शरीरात गेला आणि आजार तयार केला, आणि कुठपर्यंत तो आजार तयार करू शकतो म्हणजे ती इन्क्युबेशन पिरियड. आणि त्या इन्क्युबेशन पिरियडमध्ये प्रत्येक आजाराचा, संसर्गजन्य आजाराचा जो म्हणतो आहे आपण, हा वेगवेगळा असतो. जसं आपण आता कोविडच्या संदर्भामध्ये बघतोय की हा जवळपास 14 दिवसापर्यंत आपल्या याच्यावर राहतो आहे, नंतर तो आपल्या बॉडीला सोडून जातो आहे समजा. तर तशाच पद्धतीनं जर का असंसर्गजन्य आजार असतील, उदाहरणार्थ कॅन्सरसारखे, समजा कॅन्सरसारख्या आजारात त्याला हे इन्क्युबेशन पिरियड वापरत नाही, त्याला लॅटेंट पिरियड असं म्हणतात, की ज्या काळामध्ये म्हणजे आजाराची सुरुवात होईपासून त्या आजाराचं निदान होईपर्यंत. त्यामुळे लॅटेंट पिरियड हा शब्द जो आहे तो असंसर्गजन्य आजारासाठी आहे, आणि इन्क्युबेशन पिरियड जो आहे तो संसर्गजन्य आजारासोबत आहे. त्यामुळं रोगप्रतिकार शक्तीचा जो संबंध येतोय तो या संसर्गजन्य आजारासोबत येतोय. आणि आपल्या शरीरात जे अँटीजन आलेत आणि त्याला विरोध करण्यासाठी ज्या अँटीबॉडीज तयार झाल्या, तर त्याच्याहून आपण म्हणू शकतो की प्रतिकारशक्ती त्याची चांगली आहे. आता आपल्याला माहीत आहे बऱ्यापैकी आता हे किती प्रकारची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारशक्ती असते. याच्यामध्ये मुख्यतः 2 प्रकारामध्ये त्यांना विभाजित केलेलं आहे. पहिले एक तर ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि दुसरं आहे पॅसिव्ह इम्युनिटी. ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये काय होते की आपल्या शरीरात ते जे अँटीबॉडी जे बोललो मी तुम्हाला, की अँटीबॉडी जी हे बॉडी स्वतः तयार करते, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, त्याला ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणतो आहे. आणि पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये की आपण अँटीबॉडी आपण सरळ त्या पेशंटला देतो आहे समजा, आणि त्याच्यातून जी इम्युनिटी तयार होते ते पॅसिव्ह इम्युनिटी आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं समजा की ॲक्टिव्ह इम्युनिटी कशी तयार होते आपल्या शरीरामध्ये. आपल्याला बऱ्याच माहीत आहे की लहानपणी आपल्या बऱ्याच जणांना कांजण्या झाल्या असतील. कांजण्या हे आयुष्यात फक्त एकदाच होते, दुसऱ्यांदा कांजण्या कधी होत नाहीत. गोवर असेल समजा, गोवर एकदाच होतं आयुष्यात, पुन्हा माणसाला आयुष्यात कधीच होत नाही. म्हणजे हे ॲक्टिव्ह इम्युनिटी झालेली आहे. याच्यानंतर म्हणजे ती बॉडीनं स्वतः तयार केलेली इम्युनिटी आहे. त्यामुळे या ॲक्टिव्ह इम्युनिटीला काही करण्याची गरज नसते. याच्या तो कितीतरी आपल्या बाजूला जे व्हायरस असते, बॅक्टेरिया असते, यांच्याबद्दलमध्ये आपली ॲक्टिव्ह इम्युनिटी तयार झालेली आहे. कारण आपण असं म्हणतोय की आपल्या आजूबाजूला हजारो, शेकडो, कोटी व्हायरस, बॅक्टेरिया, पॅरासाईट, माइट्स हे सगळे राहत असतात, आणि त्यांच्या समुद्रात माणूस राहतो. त्यामुळे एकदा जर का ॲक्टिव्ह इम्युनिटी तयार झाली तर या सगळ्या आजारासोबत लढण्यासाठी आपण तयार असतो याच्यामध्ये. किंवा एखाद्या मुलांना आपण काय करतो की त्याला इन्फेक्शन तयार करतो. म्हणजे आपण पोलिओ माहीत आहे आपल्याला, पोलिओसारखे आजार, किंवा लहान बाळा म्हणजे 5 वर्षापर्यंतची युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये काय करतो आहे आपण की ते व्हायरस किंवा तो बॅक्टेरिया असेल तो शरीरात सोडतो आहे, पण त्याला थोडंसं कमकुवत करून सोडतो आहे.
आपण जे मुलांना पोलिओचा जो डोस पाजतो ना, त्याच्यामध्ये पोलिओचाच व्हायरस असतो, पण तो व्हायरस किल्ड स्वरूपाचा किंवा मेलेल्या स्वरूपाचा असतो, पण आपल्या शरीरात त्याच्याविरुद्ध काय इम्युनिटी तयार होते. तर अशा पद्धतीने इम्युनिटी तयार होते, त्याला ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणतात. आणि पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे काय, याच्यामध्ये की सरळ तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज दिल्या जातात. अशा खूप साऱ्या समजा की आहे, समजा डिप्थिरियासारखा, डांग्या खोकलासारखा आजार आहे, त्याचं तर बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये म्हणजे आपण इम्युनायझेशन करतोय, पण एखाद्याला डिप्थिरिया झाला तरी पुन्हा आपला त्या डांग्या खोकल्याला कमी करण्यासाठी आपल्याला त्याचं इम्युनोग्लोबिनच द्यावं लागते. त्याला ते डांग्या खोकल्याचं जे आहे त्याचं टॉक्झिन त्याला द्यावं लागते. तर हे झालं आपली पॅसिव्ह इम्युनिटी. किंवा बऱ्याच वेळेस आपण नेहमी म्हणतोय की मी टीटीचं इंजेक्शन घेतलं, मार लागला, तर टीटीचा इंजेक्शन लॉंग फॉर्म काय, टिटनस टॉक्झाईड. म्हणजे आपण जे टीटीचं जे इंजेक्शन देतोय आपण, त्या टीटीचे जंतूच आपण आपल्या शरीरात देतोय. आणि जर का त्या एखाद्या लोखंडाला, मातीला किंवा कोणत्या कारणात जर का जंतूसारखं किंवा जखम झाल्यामुळे आपल्या शरीरात आलं, तर आपल्याला त्याला मारण्यासाठी आपण काय वापरतोय, त्याला टॉक्झाईडच वापरतोय आपण. किंवा तुम्ही अँटी स्नेक वेनम म्हणतोय आपण. साप ज्या चावल्यानंतर सापाचा उतारा करायचा असेल तर आपण तो सापाचं विषच वापरतोय. त्याला एका घोड्याला चावल्या जाते जे विषारी साप, आणि त्याच्या रक्तातून तो सगळं तयार होते. तर अशा पद्धतीची इम्युनिटी असते, ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. किंवा पॅसिव्ह इम्युनिटीचं अजून एक उदाहरण म्हणता येईल, समजा की आपल्याला आईकडून बाळाकडे जवळपास जे इम्युनिटी जाते त्याला पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे जवळपास 6 महिन्यापर्यंत बाळाची जी इम्युनिटी किंवा त्याला आयजीजी म्हणतोय आम्ही, ते आईचं असते. म्हणजे आईला जे आजारच्या जर का जे संरक्षण असेल तेच आई आपल्या बाळाला 6 महिन्यापर्यंत देऊ शकते. तर हे पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे त्या बाळानं स्वतः त्याच्या इम्युनिटी तयार नाही केली, त्याने आईची जी इम्युनिटी घेतली तीच इम्युनिटी त्याचं जन्मल्यानंतर एकंदरीत संरक्षण करते. तर याच्यामध्ये आपण आता मागच्या काही दिवसापासून एक हर्ड इम्युनिटी नावाचा एक शब्द ऐकत आहोत, की जर का आपल्याला कोविडसोबत जर का लढायचं असेल तर हार्ड इम्युनिटीशिवाय पर्याय नाही, हार्ड इम्युनिटीशिवाय पर्याय नाही. तर मित्रांनो, ही जी हार्ड इम्युनिटी जी आहे हे थोडंसं ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इम्युनिटी हे जे सांगितलं याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे, पण त्याच प्रकारामध्ये एकंदरीत मी पुढची जी मांडणी करणार आहे तुम्हाला लक्षात येईल की त्याचा काय संबंध आहे. हार्ड इम्युनिटी तेव्हा जास्त ॲप्लिकेबिलिटी होती ज्यावेळेस त्याच्यावरची लस असेल किंवा व्हॅक्सिन असेल. जर का व्हॅक्सिन नसेल तर त्याची ॲप्लिकेबिलिटी किंवा त्याचं जे हे काय म्हणतो प्रमाणीकरण जे म्हणतोय ते कमी होते. आणि त्याला जर का हार्डचा डेफिनेशन जर का बघायचं, HERD जे म्हणतोय आपण, की त्याच्या आपल्या पॉप्युलेशनमध्ये किती लोक वॅक्सिनेटेड आहेत त्याच्यावर त्याची हार्ड इम्युनिटी म्हणजे अवलंबून असते. आणि याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की समजा एक उदाहरण देतो, जर का एक गाव आहे, त्या गावामध्ये एखादा आजार आलेला आहे आणि त्याच्यावर जर का व्हॅक्सिन आहे, जर गावात 1000 लोक आहेत आणि जर का आपण त्याच्यामधल्या जर का 800-900 लोकांना किंवा 500 लोकांना आपण जर का त्यांना त्यांना त्या आजाराची लस दिली, आपण ते लस दिल्यानंतर जर का 800 लोकांना दिली तर बाकीचे 200 लोकांना जर का लस देऊ शकली नाही, तर त्या बाकीच्या 200 लोकांमध्ये जी रोगप्रतिकार शक्ती तयार होते तर त्याला हार्ड इम्युनिटी म्हणतात. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लक्षात येत असेल की आपण 1000 लोकांना नाही, 800 लोकांना जरी दिलं तर त्यांची जी माणसाकडून माणसाकडे जाणारा जो आजाराची जी देवाणघेवाण असते ते ब्रेक होते आणि त्या 200 लोकांना त्याच्यापासून संरक्षण मिळते. तर याला सायंटिफिक भाषेमध्ये हर्ड इम्युनिटी म्हणतात, की त्या लोकांना कोणतंही इंजेक्शन किंवा लस न देता सुद्धा त्याचं संरक्षण होते. त्यामुळे आपला जो इम्युनायझेशन जो कार्यक्रम आहे सरकारचा, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बालकांना आपण लसीकरण किंवा टीका देण्याचं करतो आहे. मिशन इंद्रधनुष्य त्याच्यापैकी एक आहे की हे देण्याचा प्रयत्न करतो आहे आपण. पण ही जी हार्ड इम्युनिटी जी आहे, या हार्ड इम्युनिटीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे जसं बघतो आहे आपण की बऱ्याच अंशामध्ये की आत्ता या कोविडच्या संदर्भाने याची ॲप्लिकेबिलिटी कुठं होते, ज्यावेळेस आपल्याकडं याचं वॅक्सिन नाही आहे. वॅक्सिन आल्यानंतर सुद्धा किती दिवस लागतील किंवा त्याचं प्रोडक्शन कॉस्ट असेल किंवा भारतासारख्या विकसनशील देशाला ते परवडेल की नाही, हा पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळं हार्ड इम्युनिटीच्या संदर्भानं आपला आता बऱ्याच जणांना असं याच्यामध्ये चाललं आहे की आता आपला हार्ड इम्युनिटीशिवाय पर्याय नाही, किंवा लॉकडाऊन उठवा आणि त्याच्यामध्ये लोकांना एक्सपोज होऊ द्या त्या आजारापासून. जेवढे लोक एक्सपोज होतील तेवढे लोकांना ते आपल्याला डिटेक्ट होईल. आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं 10 वर्षापूर्वी आपल्याकडे जो आजार आला होता स्वाईन फ्लूचा, तर आपण जे प्रोटेक्शन झालेलं आहे ते स्वाईन फ्लूचा, पण स्वाईन फ्लू आणि याच्यामध्ये बेसिक डिफरन्स हा आहे की स्वाईन फ्लूचा इन्क्युबेशन पिरियड हा 3 ते 5 दिवसाचा होता आणि 6व्या दिवशी पेशंट नॉर्मल व्हायचा. आणि त्याच्यामध्ये फक्त 10 ते 20-30% लोक जे होते ते असिम्प्टमॅटिक होते. याच्या उलटं कोविडच्या संदर्भामध्ये आहे. कोविडच्या संदर्भामध्ये जवळपास 60 ते 80% लोकांना कोणतेही लक्षणं नाही आहेत आणि त्याबरोबर याचा जी इन्क्युबेशन पिरियड जो आहे तो 14 दिवसाचा आहे.
म्हणजे याचं रिव्हर्स कंडिशन आहे. म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना मागच्या वेळेस पॅन्डेमिकमध्ये आपण त्याच्यासोबत फाईट केली यशस्वीपणे, किंवा बऱ्याच जणांपैकी आपल्याला होऊन पण गेलेला आहे स्वाईन फ्लू, पण आपल्याला माहीतच नाही आपला स्वाईन फ्लू झालेला आहे. तर ती जी इम्युनिटी तयार झाली आपल्या याच्यामध्ये, किंवा आज सुद्धा स्वाईन फ्लूचे पेशंट आहेत पण आपल्याला माहीतच नाही की याला स्वाईन फ्लू झाला आहे, कारण आपण तपासणीच करत नाही. आता ज्यावेळेस आपण हार्ड इम्युनिटीची कोविडच्या संदर्भामध्ये येतो, त्यावेळेस जर का आपल्याला याचं प्रमाणीकरण करायचं असेल तर याच्यावर एकच पर्याय आहे, तो म्हणजे तपासणी. जेवढे तपासणी करू आपण लोक, तेवढ्या याच्यामध्ये जेवढे लोक पॉझिटिव्ह येतील आणि जेवढे असिम्प्टमॅटिक येतील, तेवढ्याहून आपल्याला लक्षात येईल की हार्ड इम्युनिटी किती आहे. जसं केरळमध्ये राज्यामध्ये त्यांनी काय केलं आहे की जे हेल्थ केअर वर्कर आहेत त्यांना प्रायोरिटीवर ठेवले, त्यांना की त्यांच्या अगोदर तपासणी करणार, आणि थ्रूआउट ज्यांची तपासणी झालेली आहे त्याच्याहून एक आपल्याला लक्षात येईल की मोठ्या प्रमाणावर लोक एक्सपोज झालेले आहेत, तरी पण त्यांना लक्षण नाही, आणि त्यांना समाजामध्ये पुन्हा पाठवणार त्यांना, की त्यांना म्हणजे त्यांचा ते 14 दिवसाचा क्वारंटाईन वगैरे ते सगळं कंप्लीट करून सुद्धा. म्हणजे याचा अर्थ काय याच्यामध्ये की आपल्याला हर्ड इम्युनिटी डेव्हलप करणं. आणि आता याच्यामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की जर का कोविड झाला मला तर काय, किंवा आपल्या परिवारात आपल्या गावात झाला तर काय. याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो की याचा मोर्टॅलिटी रेट खूप कमी आहे कोविडचा. म्हणजे बाकीच्या आजाराच्या तुलनेमध्ये त्याचा मोर्टॅलिटी रेट खूप कमी येतो आहे, आणि कमी आला त्यामुळं आता याच्यामध्ये बऱ्याच अंश असं लक्षात आलेलं आहे की जेवढं वय जास्त, किंवा ज्याला कोमॉर्बिडिटी असेल, समजा डायबिटीज असेल, कार्डियाक डिसऑर्डर्स असतील, लिव्हर डिसऑर्डर्स असतील, तर तेवढ्या लोकांना तो घातक आहे. त्यामुळं याच्यामध्ये की तरुणांसुद्धा इफेक्ट केलेला आहे. काही तरुण लोकसुद्धा याच्यामध्ये एक्सपायर झालेले आहेत. पण एकंदरीत जे सिच्युएशन बघतोय आपण भारताची, की लॉकडाऊन आपल्याला परवडणार नाही आहे, त्यामुळं अशा वेळेस काही धोका लक्षात घेऊन, म्हणजे त्या यंग पॉप्युलेशनचा एक्सपायर होण्याचा किंवा हा सगळा धोका लक्षात घेऊन लोकांना याच्यापेक्षा लॉकडाऊन उठवून लोकांना त्याच्यासोबत एक्सपोज होऊ द्या, लोकांना त्याच्यासोबत जेवढ्या म्हणजे. आणि दुसरं एक याचं महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला की जे मी 20% बोलतो की 70 ते 80%, 60 ते 80% असिम्प्टमॅटिक आहेत, त्यांना लक्षण नाही. बाकीच्या लोकांना सुद्धा त्याच्यातल्या जे आहेत तर 5% लोकांना इंटेन्सिव्ह केअर युनिट लागणार आहे, ICU लागणार आहे, ज्याला म्हणतो आपण ऑक्सिजन लागणार आहे, व्हेंटिलेटर लागणार आहे. तर हे रिस्क कन्सिडर करून आपण हेल्थ फॅसिलिटीज प्रिपेअर करून आपण ह्या सगळ्या रिस्क आपल्यासोबत हँडल करावा लागणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की या हार्ड इम्युनिटीच्या संदर्भानं बऱ्याच अंशी चर्चा चालू आहेत, बऱ्याच जागी लोक म्हणजे याच्यामध्ये काय आहे की आपण अवेअरनेस किंवा हेल्थ लिटरसी किंवा आरोग्य साक्षरता नसल्या कारणानं याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम्स होत आहे. त्यामुळे आज काही देशामध्ये आता आपण बघितलं की 5-6 आठवड्यापासून आपण लॉकडाऊनमध्ये आहे, आणि आता म्हणजे 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांनी जे संकेत दिले त्याच्यामध्ये पण असं वाटतं की लॉकडाऊन पुढे वाढणार आहे का. तर एकंदरीत आपण ज्यावेळेस इम्युनिटीचा कन्सेप्ट लक्षात घेऊ, इम्युनिटी काय, कशा पद्धतीचं आहे, मध्यंतरी सरकारने गाईडलाईन दिलेत की तुम्ही इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करायचं, त्याच्यामध्ये आयुर्वेदिक काही औषधी आहे, होमिओपॅथीचे आहेत, बरंच आयुष गाईडलाईन आहेत, तुम्ही हे खा ते खा, ते खाल्ल्यानंतर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होणार. पण आपल्या देशामध्ये सर्वात मोठी जी अडचण आहे याच्या संदर्भानं रोगप्रतिकार शक्तीमध्ये, की आपल्या भारतामध्ये जर का महिलांचंच घेतलं तर 50-60% महिला आपल्या ॲनिमियाग्रस्त आहेत, म्हणजे ज्यांचं रक्तात हिमोग्लोबिनचं कमी आहे. आणि असं सुद्धा डाएट वाईज जरी बघितलं आपण तर आपल्याकडं लो स्टँडर्डचं सगळं डाएट खातात. म्हणजे उदाहरण द्यायचं की आपल्या आहारामध्ये आपण प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट ह्या 3 घटक असतात मुख्यत्वे करून. पण आपल्या सर्वांना एक प्रोटीन म्हणजे लक्षात घ्या 1 किलो मटण किंवा 1 किलो पनीर, कार्बोहायड्रेट म्हणजे 1 किलो तेल समजा तुम्ही, आणि 1 किलो तांदूळ म्हणजे फॅट समजा. तर हे 3 घटक आहेत की प्रोटीन खाल्ल्यानंतर, प्रोटीन कमी खाल्ल्यानंतर आपला एनर्जी जास्त भेटते. उलट फॅटसारखे जे आज आहे त्याला मोठ्या प्रमाणावर खावं लागतं पोटाची भूक बुजवण्यासाठी किंवा शमवण्यासाठी. त्यामुळं प्रोटीन सर्वांना परवडलंच अशातला नाही, डाळी सर्वांना परवडत अशातला भाग राहणार नाही आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढणार, कारण या सगळ्या चॅलेंजिंग याच्यामध्ये किंवा ज्या आपण क्रायसिसमधून चाललेलो आहोत सध्या, त्याच्यावरून एक लक्षात आलं की आपल्या लोकांची इम्युनिटी डाऊन होत आहे, रोगप्रतिकारक शक्ती डाऊन होते. आणि त्याला खूप सारे ॲस्पेक्ट आहे, म्हणजे त्याच्यावर मी आता सध्या जास्त बोलणार नाही, तो एक वेगळा पार्ट असू शकतो त्याच्यामध्ये. पण अजून एक याच्यामध्ये सगळ्यात मोठं एक आपल्यासमोर एक आव्हान होत आहे की मानसिक आजारांचं जे म्हणतोय आपण, डिप्रेशन म्हणा, इकॉनॉमिकल याच्यामुळं, त्याच्यामुळं नातेसंबंध दुरावल्यामुळं, हे डिप्रेशन किंवा यासारख्या मानसिक आजारामुळं हे कोविडच्या याच्यामध्ये त्याचा परिणाम शरीरावर होतो. म्हणजे 2 प्रकारचे आजार असतात, एक तर मनाचे आजार, दुसरे शरीराचे आजार. म्हणजे मनाचे आजार जर का असेल तर त्याचे परिणाम शरीराच्या आजारावर होत आहेत, आणि त्याची इम्युनिटी पण डाऊन होत आहे, त्याला जेवणाचं जे लक्ष देणं किंवा बाकीच्या संदर्भानं जे आपण बोलतोय, ते अशा पद्धतीचे आपल्यासमोर सध्या आव्हानं आहेत. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण
ज्यावेळेस इम्युनिटीच्या संदर्भानं किंवा याच्या सगळ्या याच्यानं ज्यावेळेस मांडणी म्हणजे ऐकतोय किंवा चर्चा करतोय, हे खूप म्हणजे आता पण जर का आजाराचं जर का लक्ष स्वरूप घेतलं आहे आपण की आपलं म्हणजे इम्युनिटीच्या संदर्भानं 300 वर्ष झालेत आपल्याकडं लसीकरण वॅक्सिन जे म्हणतोय आपण ते सुरुवात होऊन. म्हणजे सगळ्यात अगोदर स्मॉल पॉक्ससारखा वॅक्सिनचा झाला आहे शोध, नंतर रॅबीजचा आला आहे, अँटी रॅबीजचा आला आहे, टिटनसचा आला आहे, खूप साऱ्या याच्यामध्ये आले. आणि एक याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की हा सगळा इम्युनिटीचा जो कन्सेप्ट आहे वॅक्सिनेशन येण्याचा, तो सगळा इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार शक्तीशी संदर्भात आहे. आता बऱ्याच याच्यामध्ये जर का आपण याच्या अजून डेप्थमध्ये जर का गेलं तर एक साधी गोष्ट आहे की रोटा व्हायरस नावाचं एक इम्युनायझेशन प्रोग्राम आहे की त्याच्यामध्ये 6 आठवड्याच्या 10 आठवड्याच्या आणि 6, 10 आणि 14 असे 6व्या आठवड्यामध्ये 10व्या आठवड्या आणि 14व्या याच्या आठवड्यामध्ये ते बालकांना दिल्या जाते. तर तो रोटा व्हायरस 2008ला सगळीकडे देशात दिला गेला. पण भारतात याला किती लागले वर्ष? 10 वर्ष लागले. म्हणजे भारतात दरवर्षी लाखो बालकं त्या आजारानं संडासच्या आजारानं मरायचे. पण आपल्या भारतात याला त्याला 10 वर्ष लागली. म्हणजे सर्वत्र प्रोग्राम हे केला, कारण 450-500 रुपये किंमत आहे आणि एका बालकाला द्यायचं 1,500 रुपये खर्च येते. त्यामुळं असं सुद्धा आपल्याकडे सगळं हे आहे याच्यामध्ये की इम्युनिटी डेव्हलप करणं किंवा या सगळ्या संदर्भानं काम करणं हे खूप आव्हानात्मक आहे. त्यामुळं आता मला असं वाटते की विशेषतः जो कष्टकरी वर्ग आहे त्याच्याकडे जेवढी इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी किंवा इम्युनिटी हे करण्यासाठी जेवढे पारंपरिक पर्याय आहेत जेवणाच्या संदर्भामध्ये सुद्धा, कारण आपला आहार किंवा आपलं जे जेवण जे आहे हे फक्त ते जशा पद्धतीनं जे राशनचं जसं कुपन किंवा अन्न भेटते समजा त्या पद्धतीनं आपण डायव्हर्ट केलेलं आहे. आपलं जे ट्रॅडिशनल जे बरेच जे होते समजा भाज्यापाला असेल, त्यानंतर खाण्याच्या पद्धती असेल, बनवण्याच्या पद्धती असतील, ह्या सगळ्या मागं गेलेल्या आहेत. आणि आता हीच खरी वेळ आहे की त्यांना बूस्टअप करण्यासाठी. नाही तर आपला भाजीपाला म्हणजे काय फक्त आलू ह्या पद्धतीनं आपल्याकडे जेव्हा सिच्युएशन आलेली आहे त्यावेळेस आता खरी कंडिशन आहे की ट्रॅडिशनल जे कोणते आपल्या भाजीपाला असतील, खाण्याच्या पद्धती असतील, ह्या सगळ्याचा पुनर्जीवन करणं आणि त्याला लोकांमध्ये वाढून त्याला पारंपरिक याच्यामध्ये, आम्ही छत्तीसगडमध्ये काम करताना आठवते आम्हाला एक जिमी कांदा नावाचा एक प्रकार, कनिया कांदा, म्हणजे कमरे इतकं खाली खोल खड्डा केल्यानंतर तो कंदमूळ भेटायचं आणि त्याच्यामध्ये हायली न्यूट्रिशियस होतं त्याच्यामध्ये. तर असे जे आपले पारंपरिक न्यूट्रिशन्स आपण गावात जे हरवून बसलेलो आहोत किंवा जिथं आलो आहे त्याचं पुनर्जीवन करणं. आणि दुसरं जर का ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे खूप सारे इम्युनिटी बूस्ट आहेत, म्हणजे वापरण्यासाठी किंवा रोगप्रतिकार खूप सारे पर्याय त्यांच्यासमोर उभे आहेत, तर त्याचा वापर करावा. आणि एकंदरीत या कोविडच्या संघर्ष जर का आपला लढायचा असेल तर प्रतिकार शक्ती चांगली करण्याशिवाय किंवा बाकीचे सुद्धा आजार असे लढण्यासाठी हे चांगले असणं गरजेचं आहे. त्यासाठी जेवढं पर्याय समजा कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त पर्याय जर का आपण उभा करू शकलो तर आपण या कोविडसोबत नक्कीच मला असं वाटतं की लढाई आपण लढू शकू. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. उद्या पुन्हा एखादा विषय घेऊन भेटू. तोपर्यंत नमस्कार.